तुम्हाला दिसत आहे का काय काय माहिती, मला नाही माहिती. पण इकडं एक रोपे, तिकडं बघू शकता रोपे येऊ राहील खाली. आपण त्याच्यामध्ये बसणार आहे. आता रायगडमध्ये आपण पोचलेलो आहे. आता आपण रोपेमध्ये बसणार आहे आणि डायरेक्ट किल्ले रायगडवर पोचणार आहे. हे खरं आहे की आपण रायगड चालताना जायला पाहिजे. पण भयांनो, आम्ही आत्ताच राजगड चढून येईल, त्याच्यामुळे आता चढायची ताकद नाही. येताना आपण पै येणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. एकदा आता आपण जाताना जे रोपेने जाऊ, तिथं फोटोशूट सगळं करणं आहे आम्हाला. भेगायला थोडं आम्हाला बी थोडी मजा करू दे. त्याच्यामुळे आता आपण पोचलेले किल्ले रायगडवर, एवढं ध्यानात ठेवा फक्त बस. ओके. तुम्ही कधी रायगड किल्ला जर व्हिजिट केला किंवा केला असेल किंवा नाही केला असेल, पहिल्या दिवस येणार असेल, तर तुम्हाला रोपवे येणे जाण्याचा भाडं बी किती राहील किती नाही हे तुम्हाला दाखवणार आहे. येण्याचा खर्च फक्त येणं जाण्याचा खर्च आहे 315, जाण्याचा फक्त 225 रुपये, ते बी ज्येष्ठ नागरिकसाठी बस 215. तरी तुम्हाला एकदा फोटो दाखवून देतो कसं राहतं जाणे येण्याचा खर्च. बघू शकता रोपवे जाणे येण्याचा खर्च 315 आणि फक्त जाण्याचा 225 रुपये होते. आता थोडं वेटिंग लिस्टला आहे आम्ही, त्याच्यामुळं आम्ही थोडा ते थांबेली. पोलीस गिलीस लोक आहे बस एवढंच. पण आपल्या रोपवेचं तिकीटला लय वेटिंगला आहे. तर आपण आता सध्या असा डिसिजन घ्यायला आहे की जाताना वेळेस आपण पै जाणार आहे, येताना वेळेस आपण याच्याने येणार, रोपवेने येणार आहे. असं मला बी वाटत होतं की मनातून की आपण जाताना वेळेस पैच जायला पाहिजे. पण की भारी वाटतं चढताना वेळेस की फील घेता येतो की आपल्या की कसं बांधलं कसं नाही. त्याच्यापेक्षा जाताना पै आणि येताना रोपवे हे डिसिजन ठेवा. हे थोडा चेंजेस झालेलं आहे बस. हो ना, रायगडला चढायची सुरुवात केली आम्ही. रायगड चढ राहिलो आता. हे बघा रायगडचे 1% कमी केला आम्ही आता. 2 मिनिटातच आम्ही थकून गेलो. नजारा बघू शकतो तुम्ही. नंतर काढून अशी लाईव्ह करायला मजा येते. बोलताना दम लागत ना. हो ना, मॅटर काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामुळं आपण काही फोटो काय काढू शकलो नाही. त्याच्यामुळे पळत आलो आम्ही. लास्ट क्षणावर आम्ही पळत आलो आणि वाचलो आम्ही. लय मजा येऊ राहिली. आता आपण रायगडावर पोचलेलो आहे. हत्ती तलाव आणि गंगा सागर तलाव हे दोघांची नाव आहे. आता हे आमच्या मनाने दिले. आता काय माहिती रिअलमध्ये याचं नाव काय आहे, पण मला जेवढं माहिती तेवढं सांगितलं. युट्यूबवर भरोसा करू नका. खरंय, युट्यूबवर भरोसा नका करू. रियालिटी ती रियालिटी. पाहून आत्ताच माहीत झालेलं आहे हे हत्ती तलाव आहे ना, गंगासागर तलाव आहे काहीच नाही, हे फेक आहे. हत्ती तलाव आहे बरं का. इथं हत्ती पाणी पित होती. ओके, कॅरी ऑन ठेवू आपण. पुढे बी जाणार आपण आणि स्पॉट बी दाखवणार आहे, मंदिर बी दाखवणार आहे. आणि आपण आलो आपण भवानी मातेच्या मंदिरात. छोटं आहे मंदिर. देवी तर आहे ना, देवीचं तुम्ही मुख दर्शन करू शकता. हे बघा किती भारी आहे, किती भारी सिनेमॅटिक आहे. याचं एडिट करून बी भेटेल तुम्हाला, टेन्शन न घेऊ. तुम्ही फक्त दर्शन कॅमेराने होऊन जायला पाहिजे तुम्हाला. तेवढ्यासाठी दाखवलं. किती भारी बघू शकता तुम्ही. अजून लय भारी येणार सीन. हे तर पहिला सीन आहे. कशी भाई आता आपण टॉपला पोहोचलेलं आहे रायगडच्या. तिकडं बघू शकता तुम्ही मंदिर आहे, तिकडं बघू शकता किती दूर आहे. आपण तिकडे बी जाणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती याच्यापाशी आपल्याला शूट घ्यायचं आहे, फोटो बी काढायचे आणि तुम्हाला दोघं दाखवणार बी आहे. त्याचं दर्शन बी देणार आहे. इकडं दिसतं. आता आपण महाराजांच्या राज्याभिषेक जिथं झाला होता, तर आपण तिथं उभं आहे. आपण मध्ये बी जाणार आहे, शूट बी करणार आहे आणि तुम्हाला व्ह्यू बी दाखवणार आहे. हो राजवाडा आहे, बघू शकता तुम्ही किती छान आहे राजवाडा. थोडा आहे डॅमेज होईल पण राजवाडा म्हणू शकतो तुम्ही की भारी आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्हाला वरती बी दाखवतो, वरचा सगळ्यात टॉपला येऊन बघू शकता किती भारी आहे. महाराजांचे सिंहासनचा वरचा टोक बी तिकडे बघू शकता तुम्ही. तर राजवाडा होता पहिले. तुम्हाला माहिती सांगायची काही जरूरत नाही, मग तुम्हाला आधीच बाकी माहिती आहे, तर फक्त सांगितलं तुम्हाला. आम्ही आलेलो इथं 2026चा आणि 14 तारीखचा तुम्ही अनुभवू शकता. असा स्थिती आहे रायगडची.
ती प्रत्येक मला समोर राहत होती. रेलिंगच्या खाली वाडे आहेत, अष्टप्रधानांचे वाडे. अष्टप्रधान मंडळ म्हटलं तुम्हाला माहिती असेल 8 मंत्री होते राजांचे. त्या 8 मंत्र्यांना महाराजांचे 8 वाडे बांधले होते. इथं 5 वाडे आहेत पण त्याच्या खाली अजून 3 वाडे आहेत. समोर बघा रेलिंग आहे आणि जालीमधले खड्डे दिसत का शिवकालात धान्य कोठार आहे. जर तुम्हाला स्वराज्याचं खरं ते समोर जालीमधले ते लोक वापरून होते ना ते, जर तुम्हाला स्वराज्याचं खरं धान्य कोठार माहिती असेल ना, कोल्हापूर मधल्या पन्हाळा गडावरती गेल्या कधी पन्हाळा किल्ल्यावरती गंगा यमुना सरस्वती नावाचे 3 धान्य कोठार आहेत. 52 फूट हाईट आहे. वरून धान्य टाकायचं, खालून काढायचं अशी त्याची रचना होती. याच्यात पोत्यान टाकायचं, काढताना शिडणी काढायचं. त्याचा शिवरायांनी याचा उपयोग धान्य ठेवला केला. पण शिवरायांच्या नंतर पेशव्याला त्यांनी कैदी ठेवले. 6 दिवस कैदी रामले जायचे, 7व्या दिवशी बाहेर काढायचे. बाहेर काढून त्या कैद्याने जो गुन्हा केला तो कबूल करून घेतला याचा. जर त्याने स्वतः केला गुन्हा कबूल नाही केला, हातपाय बांधायचे, कोणत्याच बरसन टकमक डुकावून फेकून दिलं जायचं. याला शिवकाला धान्य कोठर म्हटलं जातं. पेशवे काळात कैद्यांच्या कोठड्या म्हणून ओळखलं जातं. समोर जाऊन बघून घ्या. आपण राजवाडा पहिला आतमध्ये जाऊ. मुलांना आपल्याला बघा खड्डे. मी आणि माझी टीम आता बाजारपेठमध्ये आहे. बाजारपेठचं सेंटर मागच्या पाठीमागचं बघू शकते. तुम्हाला 360 दाखवतो. तर बाजारपेठमध्ये आपण एंट्री करेल आहे. तुम्हाला मागचं तर दाखवलेलं आहे सीन पूर्ण. ते बाजारपेठचं सीन दाखवू राहिलो तुम्हाला. बस पुढच्या अजून आपण पुढे जाऊ राहिलो. पहा नीट आपण टकमक टोकावर पोचायला आलोच आहे. मग मागचे टीममेट्स आहे ते थोडे थकले होते. मी थकलो नाही. मी फास्ट आलो चढत. बघू शकता नजारा कसा आहे. रायगड किल्ले रायगड कंप्लीट झाला आपला. ते बी सगळ्यात आपला 3रा स्पॉट बी झालेला आहे. आता जर दिवस जर उरला, टाईम जर वाचला तर बीच बी करू नये. तसंच मला वाटत नाही की बीच राहणार आहे. त्यापेक्षा एवढंच मग म्हणणे आपण रायगड आता यावेळेस कंप्लीट केला. अजून तुम्हाला मंदिर दाखवायचं आहे. अजून जाऊ नका, पेशन्स करा. आता आपण मंदिरात एंट्री करणार आहे महादेवाच्या. त्याचं सॉक्स काढणं चालू आमची. बोट आपण इथं काढून माझे मित्र वेळ घेऊन राहिले. बघू शकता आपण मंदिराच्या जवळ येते पाय कशी काय. आता एंट्री करणार आहे भावांनो. आपण एंटर झालेलो आहे मंदिरात महादेवाच्या. इथं बघू शकता की हनुमान नसवी मूर्ती ठेवली. हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला अक्षरशः महादेवाचं दर्शन करून देणार आहे. नीट पाहून घ्या. हे बघू शकता तुम्ही महादेवाचं पिंड. एकदम टिकतो पिंड महादेवाची. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर करा. आपण महादेवाचं दर्शन घेतलं. तुम्हाला दाखवलं मी. घामाघुंबी झालो समजू शकता तुम्ही. आता मी बाहेर काढणार आहे. थोडे रील शूट करणार, त्याच्यामुळे थोडं बंद करतो. भावांनो मंदिर महादेवाचं रायगडवरचं कंप्लीट हे झालं. आपण रायगड कोण आलो होतो त्याच्यासाठी आणि एकदम सर्वात महत्त्वाचं ठिकाण आपण तिथं एंट्री केली. सर्वात महत्त्वाचा क्षण महाराजांची समाधी. ही बी तुम्हाला दाखवली रायगडवरची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि इथूनच आपला पुरा किल्ले रायगड पुरा कंप्लीट झाला आहे आपला. जर काही उरला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडून हे किल्ले रायगडवर पाहायला तुम्ही विसरले. थँक्यू. तर आणि भावना आता आपण डायरेक्ट रोपवेकडे एंट्री करणार. आता मधले शूट मला काही एवढं काही जमलं नाही बोलायला. मी पहिली वेळेस ट्राय करतो आहे. तर काही चुकलं असेल तर मला प्लीज मनापासून माफ करा. तर आपण सरळ आता रोपवेच्या ठिकाणी जाऊ. चला. गाडीमध्ये बसेल 6 जण बसते. 6 मेंबर बघून घ्या. 6 मेंबर आहे. आता आपली गाडी धकणार आहे थोड्या मिनिटात. किती मिनिटात धकणार आहे? 1 सेकंदात फक्त. 1 सेकंदात तुम्हाला नजारा भेटेल. पण काळा भेटेल. काळा नजर भेटेल. दुप्पट धापट होईल. सगळे अंदर झालेलं आहे. बस हे बघा. आता हे आपण खाली चाललंय. ढगाळ वातावरण आहे. थोडं दिसून राहिलं. हे बघा भाऊ सगळे मेंबर आहे. हे बघा आता खालचं वातावरण आम्ही
आता थोडं व्हिडिओ बंद करा ना आम्ही बरं का हे खालचं वातावरण बघा मा भाऊ म्हणतो राहिला खालचं वातावरण बघा हे बघा ते खोलनाट आहे. नीट पकडून दाखव ना भावांनो. आता आपण खाली उतरलेलो आहे हे बघा. झाला आपला सफर रायगडचा सफर इथंच खतम झालेला आहे. आपण उतरलेलो आहे आता उतरलो आपला सफर इथंच एंड झालेला आहे हे बघा. आता हे बी आले सगळे आले रायगडला उतरणार आहे. चल ओके गुड बाय भेटू आपण आपला रायगड कंप्लीट केला ते इथूनच आपला रायगड कंप्लीट झालेलं आहे. आपलं थर्ड मिशन बी कंप्लीट झालं आहे. यस आपण असते शॉर्ट्सचं व्हिडिओ बनवला येऊ रायगडचा. त्यानंतर गुड बाय गुड नाईट. सबस्क्राईब जाता सबस्क्राईब आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जा हां ओके. आणि पुढचा स्पॉट आहे गार्डन नाही